श्रावण महिन्याच्या आरंभानिमित्त आज पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित केल्या गेलेल्या या कीर्तन महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहून आम्हा सगळ्यांना आपल्या अमूल्य शब्दांच्या माध्यमातून ज्यांनी इथे 2 तास खेळून ठेवलं ते हरिभक्तीपारायण मधुकर महाराज सायळकरजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार आदरणीय दादा भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब, आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय अविनाशजी घाटे साहेब, या कार्यक्रमाला ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं आणि सातत्याने आमच्या संपर्कात राहून आम्हाला जे कायम चांगला मार्ग दाखवतात ते शिवाजी महाराज देशमुख, उपस्थित असलेले आदरणीय गणेशरावजी पाटील करखेलीकर साहेब, आदरणीय बाळासाहेब काका यादवरावजी तुर्मे, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले भास्करजी भिलवंडे, एकनाथ पाटील, ज्येष्ठ नेते ज्येष्ठ मार्गदर्शक नागोरावजी पाटील रोशनगावकर, बाबारावजी भाले, रवींद्र पोतगंटीवार, उपस्थित असलेले रविदादा, जयराम पाटील, प्रदीप आंबेकर, राजेश्वर उत्तरवार, साईनाथ निवळे, प्रकाश अर्जुने, डॉक्टर सबनवार, उपस्थित असलेले सर्व धर्माबाद व परिसरातील ज्येष्ठ पत्रकार मंडळी ज्यांच्या हातून इथे एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाच्या माध्यमातून बाहेर वृक्षारोपण झालं आणि एक शुभ कार्य या दिवशी आज आपल्या हातून घडलं. उपस्थित असलेले पुंडलिक महाराज संगमकर, जे अतिशय उत्तम सूत्रसंचालन करतात ते आदरणीय आमचे चौधरी सर, ही आहे मस्के सर, उपस्थित संपूर्ण बिलोली आणि धर्माबाद या परिसरातून आलेले भक्तगण, माझ्या माता भगिनी आणि बंधूंनी, अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज पार पडला. खरं तर जसं देशमुख महाराजांनी सांगितलं, हरिभक्तीपारायण रुपालीताई या येऊ शकल्या नाहीत, परंतु साळकर महाराजांनी त्यांची कुठलीच कमतरता इथे भासू दिली नाही, याकरिता प्रथमतः मी महाराजांचे आभार व्यक्त करते आणि त्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. खूप चांगलं प्रवचन महाराज आपण आम्हाला सांगितलं. खरं तर इथे मुद्दाम उल्लेख केला पाहिजे, मला आजन्मच वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. कारण माझ्या माहेरी आमचे आजोबा कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर असतील किंवा आमचे पंजोबा विठ्ठलराव पाटील एकंबेकर असतील, यांनी धोंडोपंत दादांची नेहमी सेवा केलेली आहे आणि आजही धोंडोपंत दादांच्या पंढरपूरला फडावर आम्ही सगळे त्या माध्यमातून भक्ती मार्गावर आहोत. आमचं भाग्य आहे की आमच्या पंजोबांच्या माध्यमातून धोंडोपंत दादांचे पाय हे माझ्या माहेरी वाड्यावर सुद्धा लागलेले आहेत आणि बिदर जिल्ह्यातच नव्हे तर आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूरच्या परिसरामध्ये सुद्धा त्यांचा मोठा भक्तगण आहे आणि आजही प्रत्येकाच्या तोंडून विठ्ठलाचं नाव जसं निघतं तसं धोंडोपंत दादांचं सुद्धा नाव निघतं. आणि जसं आपण इथे खूप आदराने आणि खूप प्रेमाने व्यक्त केलात तसं सासरी सुद्धा आदरणीय दादांच्या माध्यमातून ही सेवा पुढे चालवण्याचं भाग्यच आम्हा सगळ्यांना लाभलेलं आहे. दादांच्या माध्यमातून या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व धर्माची सेवा सातत्याने घडत असते, त्याची प्रचिती माझ्यापेक्षा जास्त इथे समोर बसलेल्या सगळ्या ज्येष्ठांना आलेली आहे. साहेबांनी प्रत्येक धर्माचा तितकाच आदर केला आणि प्रत्येक धर्माला तितकंच वाव दिलेला आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे आणि अनेक मुस्लिम धार्मिक स्थळं असतील, बौद्ध धर्मियांची स्थळं असतील, शीख धर्मियांच्या गुरुद्वाराच्या माध्यमातून केलेली सेवा असेल किंवा हिंदू धर्माची अनेक पंथांच्या माध्यमातून केलेली सेवा असेल, की दादांची प्रेरणा आम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून हे छोटं का होईना कार्य आमच्या हातून घडू शकतं अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आणि अशाच पद्धतीने आम्हाला सगळ्यांना आपला आशीर्वाद आहे. खरं तर हा श्रावण महिन्याचा कार्यक्रम दरवर्षीच आपण इथे करतो, दादा या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, परंतु यावर्षी थोडासा कार्यक्रमाचा व्याप आपण वाढवला
आणि सबंध परिसरातील मंडळींना आपण या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं. महाराजांनी इथे आशीर्वाद दिला. आजचा खरं तर हा विषय महाराजांच्याच माध्यमातून सुरू झाला की विधानसभेमध्ये ताईंना पाठवा हे अनमोल शब्द महाराजांच्या तोंडून निघाले. त्याबद्दल देखील महाराज आम्ही आमच्या ऋणात आहोत. दादांचा आशीर्वाद आहे, आपला आशीर्वाद आहे. दादांनी फक्त आता आम्हाला लढ म्हणावं आणि आम्ही लढाईसाठी तयार आहोत एवढीच आपल्या समोर एक इच्छा व्यक्त करते. पुन्हा एकदा श्रावण मासाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा देते. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं आरोग्य आणि उदंड आयुष्य आपल्या सगळ्यांना लाभो एवढीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.